मंडळी, आज मी एक्सप्लेन करणार आहे 2021ची जय भीम ही मूवी, जिची IMDb रेटिंग 8.7 आउट ऑफ 10 आहे. IMDbमध्ये सर्वात जास्त रेटिंग मिळणारी ही इंडियाची फर्स्ट मूवी आहे. मी मूवीला पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन केला आहे, त्यामुळे व्हिडिओ जरा मोठा झाला आहे. मूवीच्या फुल एक्सप्लेनेशनसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मूवीच्या सुरुवातीला 1995चा सीन आपल्याला दाखवला जातो, जिथं इरूला समाजाचे लोक आपल्याला दाखवले जातात. एक राजकन्नू नावाचा व्यक्ती शेतात उंदीर पकडताना आपल्याला दिसतो. त्यासोबतच त्याची वाईफ शेंगनी पण त्याला मदत करताना दिसते. ही जमाती गावाच्या बाहेरच वस्ती करून राहायचे, कारण गाववाले यांना मागासवर्गीय म्हणून गावात एंट्री देत नव्हते. या लोकांचा व्यवसाय म्हणजे हे लोकांच्या शेतातून उंदीर साप पकडायचे, त्यातून थोडेबहुत पैसे कमावून आपला उदरनिर्वाह करायचे. राजकन्नूचा भाऊ इरूटप्पन, बहीण आणि तिचा हसबंड मुसाकट्टी हे सगळे त्याच शेतात काम करायचे आणि सगळा परिवार एकत्र सुखाने नांदत होता. रात्री राजकन्नू आणि शेंगनी रोमॅन्टिक मूडमध्ये असतात आणि राजकन्नू शेंगनीला एक बाळ करण्याची इच्छा सांगतो. बाहेर खूप जोरदार पाऊस पडत असल्यामुळं त्यांचं मातीचं घर खचतं आणि हे बघून राजकन्नूला खूप वाईट वाटतं, कारण त्याने शेंगनीला प्रॉमिस केलं असतं की मरण्याअगोदर तो तिला पक्कं मजबूत घर बांधून देईल. नेक्स्ट मॉर्निंग गावच्या सरपंचाची वाईफ तिजोरीमधून तिचे सोन्याचे इयरिंग्स काढून घालत असते. एक इयरिंग खाली पडतं आणि ती उचलण्यासाठी खाली वागते, तेव्हा तिला घरात एक भला मोठा साप दिसतो. म्हणून मग साप पकडण्यासाठी राजकन्नूला बोलावलं जातं, कारण हाच त्याचा व्यवसाय असतो. तिजोरी पूर्णपणे उघडी असते, बट राजकन्नूला पैसे आणि दागिने बघून मनात लालच येत नाही. तो एक इमानदार व्यक्ती असतो. तो त्याच्या कामात मग्न असतो. थोडी शोधाशोध केल्यानंतर तो त्या सापाला पकडतो. सरपंच आणि त्याची वाईफ शहरात जात असतात, पण त्यांची गाडी स्टार्ट होत नसल्यामुळं सरपंच राजकन्नूला गाडीला धक्का द्यायला सांगतो आणि गाडी स्टार्ट होते. तेव्हा सरपंच राजकन्नूला कामाचे पैसे देऊ लागतात. तेव्हा राजकन्नू बोलतो की सरपंच बाई आमच्याच गावच्या असल्यामुळं मी हे काम गावनात्याने केलं, मला पैसे नको. तेव्हा हे ऐकून सरपंचाच्या वाईफला खूप जास्त राग येतो. ती राजकन्नूला बोलते की तुझं तोंड बघ आरशात, कुठल्या अँगलने मी तुझ्या गावची वाटते. थोड्या वेळानंतर तर तू मला तुझ्या जातीची आहे असं पण बोलशील. हे ऐकून राजकन्नूला खूप वाईट वाटतं. या सीनमध्ये आपल्याला समजतं की या समाजाच्या लोकांना उच्चवर्णीय इतके मागासवर्गीय समजत होते की ते त्यांच्या गावचे आहेत किंवा ओळखीचे आहेत हे ऐकणं पण पसंत करत नव्हते. इतर सगळे लोक जरी या लोकांना दूर ढकलत असले तरी गावात मैत्रा नावाची एक टीचर असते, जी या लोकांना माणुसकीच्या नात्याने बघायची. ती लहान मुलांना, बायकांना, म्हाताऱ्यांना शिकवायची की शिकून त्यांना त्यांचे अधिकार कळावे म्हणून. मैत्रा नेहमी त्यांच्या अधिकारासाठी झगडायची. गावात त्या लोकांपैकी कोणाचीच वोटर ID कार्ड नव्हती, म्हणजे त्यांना इतकं मागासल्या समजलं जात होतं की त्यांची ओळखपत्र पण बनवण्याची त्यांना गरज वाटत नव्हती. पण मैत्रा त्यांच्या या अधिकारासाठी लढत होती. गावात काहीच सोर्सेस नसल्यामुळं तिला नेहमी यात अपयशच यायचं. काही दिवसानंतर शेंगनी राजकन्नूला सांगते की ती प्रेग्नंट आहे. हे ऐकून तो खूप खुश होतो आणि त्याची मुलगी अल्लीसोबत नाचतो. आता आपण बघतो की या समुदायातील लोक शहरात काम करण्यासाठी जातात, कारण गावात इतकं काम आणि पैसे मिळत नसल्यामुळं. राजकन्नू पण कामाच्या शोधात बाहेरगावी जाण्याबद्दल शेंगनीला सांगतो. तेव्हा ती पण त्याच्यासोबत येण्याचा हट्ट करते. तेव्हा राजकन्नू तिला समजावतो आणि ते दोघं गळाभेट घेऊन टाटा बाय बाय करतात. राजकन्नू शहरात विटाच्या भट्टीवर कामाला लागतो आणि खूप मेहनत करतो. तर दुसरीकडे मैत्रा सगळ्यांना घेऊन एका ऑफिसमध्ये जाते, जिथं ती त्यांच्या वोटर ID विषयी बोलते. तेव्हा तिथला ऑफिसर बोलतो की यांचं तर रेशन कार्ड पण नाही, तर मग वोटर ID कार्ड कसं बनवणार.
मैत्रा बोलते की स्वातंत्र्य मिळून 50 वर्ष झालीत, पण अजूनपर्यंत यांच्याकडे ॲड्रेस प्रूफ पण नाही. तेव्हा तिथं बसलेला एक नेता बोलतो की तसंच आम्हाला दुसऱ्या जातीच्या लोकांकडे हात जोडून वोट मागण्यासाठी जावं लागतं, आणि आता तुला काय वाटतं की आम्ही यांच्या झोपडीत पण हात जोडून वोट मागण्यासाठी जावं? तर असं कधीच होणार नाही. तुझ्यासाठी हेच बेस्ट आहे की तू शिक्षणापुरतं तुझं काम मर्यादित ठेव. नेक्स्ट डे सरपंचाच्या घरी तिजोरीमधले दागिने, पैसा चोरीला गेल्यामुळं खूप गडबड गोंधळ उडालेला असतो. पोलीस इन्व्हेस्टिगेशनसाठी तिथं येतात. तेव्हा सरपंचाची वाईफ पोलिसांना सांगते की आम्ही शहरात जाण्यापूर्वी आमच्या घरी साप पकडणारा राजगण्णू आला होता आणि त्याने तिजोरीमधले पैसे दागिने बघितले होते. तर असं असू शकतं की त्याने चोरी केली असावी. इन्व्हेस्टिगेशन फास्ट व्हावं म्हणून गावचा सरपंच पोलिसांवर दबाव टाकत होता. आता पोलिसांकडे एक सस्पेक्ट म्हणून राजगण्णूचंच नाव होतं, म्हणून मग ते त्याच्या शोधात त्याच्या घरात शिरून तोडफोड करायला लागतात. एक पोलीसवाला शेंगणीच्या केसांना पकडून तिकडून फरफटत नेतो. ती प्रेग्नंट आहे याचा पण तो विचार करत नाही. इथून सीन चेन्नई हायकोर्टात शिफ्ट होतो, जिथं आपण वकिलांना आंदोलन करताना बघतो. कारण एका पोलिसाने एका वकिलाशी मारपीट केली होती आणि त्या विरोधात अजूनपर्यंत कुठलीच कार्यवाही झाली नव्हती. म्हणून ही डिमांड घेऊन वकील आंदोलन करत होते आणि या आंदोलनाचा मुख्य किरदार वकील चंद्रू असतो. चंद्रूची स्पेशालिटी ही होती की तो अशा लोकांना हेल्प करायचा ज्यांची दुःख पीडा कोणीच समजत नव्हते, त्यांना मदत करत नव्हते. एक दिवस चंद्रू काही लोकांसोबत सरकारच्या विरोधात आंदोलन करत असताना मैत्रा शेंगणीला घेऊन त्याला मदत मागण्यासाठी आली असते. तेव्हा शेंगणीला चंद्रू सगळं खरं खरं सांगायला बोलतो. तेव्हा शेंगणी ते सांगायला सुरुवात करते आणि सीन पास्टमध्ये शिफ्ट होतो, जिथं पोलीसवाला तिला केसांना पकडून फरफटत नेत होता. त्यानंतर पोलीसवाला राजगण्णूचा भाऊ इरुटप्पनच्या घरी पण जातो आणि त्यालाही जनावरासारखं मारून पिटून गाडीत बसवतो. जिथं राजगण्णू काम करायचा तिथं पोलीसवाले जातात, पण तिथं गेल्यावर त्यांना माहिती पडतं की राजगण्णू तिथून आधीच निघून गेलाय आणि तो कुठं गेला हे कोणालाच माहिती नसतं. आणि आता पोलिसांचा संशय अजूनच बळावतो, म्हणून मग ते आणखीन स्फूर्तीने राजगण्णूचा शोध घ्यायला लागतात. आता आपण जेलमध्ये शेंगणी, इरुटप्पन आणि काही गाववाल्यांना बघतो. त्यांना बघून आपल्याला कळतं की पोलिसांनी त्यांना रात्रभर मारून अर्ध मेलागत केलं असतं. तेव्हा परत तिथं एक पोलीस एक मोठा दांडू घेऊन येतो आणि त्याने मारून मारून त्यांना जागं करतो. तेव्हाच पोलिसांना सरपंचाचा कॉल येतो आणि तो पोलिसांना प्रेशराईज करतो. तेव्हा फ्रस्ट्रेट होऊन अजून एक पोलीसवाला त्यांना जनावरासारखं मारतो आणि विचारतो की राजगण्णू कुठं आहे. एक बाई प्रेग्नंट आहे हा जरा पण विचार न करता तो तिला पण बेदम मारहाण करतो. पोलीसवाला मारून मारून थकतो, पण त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही, कारण कोणालाच राजगण्णू कुठं आहे हे काहीच माहिती नसतं. तेव्हा पोलीस राजगण्णूच्या बहिणीला आणि मुसाकट्टीला पण मारहाण करून जेलमध्ये आणतात. आता आपण बघतो की राजगण्णू जिथं कामाला असतो तिथून तो घरी येण्याविषयी विचार करतो, कारण त्याला सर्वांची खूप आठवण आली असते. पण ओनर त्याला सुट्टी देत नसल्यामुळं तो तिथून पळून जाणारच, तर रस्त्यातच त्याला काही लोक घेरतात आणि त्याला बांधून गावात आणतात. आणि तेव्हाच पोलीस तिथं येऊन त्याला जनावरापेक्षाही बत्तर पद्धतीने मारून पोलीस जीपमध्ये पोलीस स्टेशनला आणतात. तेव्हा राजगण्णूला तिथं शेंगणी पण दिसते. तिला पोलिसांनी सोडून दिलं असतं. शेंगणी त्याला बघून त्याच्याजवळ जाणारच, तर एक पोलीसवाला तिला अडवून तिथून निघून जायला सांगतो आणि राजगण्णूला विचारपूसच्या ऐवजी टॉर्चरच जास्त करतो. पोलिसांमध्येच असा हैवानच जागा झाला होता. इतका टॉर्चर ते त्यांच्यावर करत होते, कारण त्यांना माहिती होतं की या लोकांचा वाली कोणीच नाही. कितीही जुलूम अन्याय केला तरी पलटून उत्तर देणार नाही किंवा प्रश्न विचारणारं कोणीच यांच्याकडे नाही. म्हणून ते सगळ्या लिमिट्स पार करून त्यांना असह्य वेदना देत होते. पोलिसांनी मिरच्या वाटून त्याचा लेप बनवून त्या लोकांच्या जखमेवर सोडला, ज्यामुळे त्यांना मरणाच्या वेदना होत होत्या. ते लोक पोलिसांना त्यांच्या प्राणाची भीक मागत होते, पण पोलिसांना त्यांच्यावर जराही दया येत नव्हती.
ते पुन्हा पुन्हा बोलत होते की त्यांनी चोरी केली नाही, पण आज रक्षकच भक्षक बनल्यामुळं ते काही एक ऐकायला रेडी नव्हते. आपण पोलीस स्टेशनमध्ये 2 पोलिसांना दारू पार्टी करताना बघतो, तेव्हा मुसाकट्टी त्यांना बोलतो की मी तर पुरुष आहे म्हणून मी इथं थांबणार, पण वहिनीला घरी सोडा. तेव्हा हे ऐकून पोलिसाला राग येतो आणि तो दांडू घेऊन जेलमध्ये जातो आणि राजकन्नूच्या बहिणीचे कपडे काढतो. हा सीन इतका जास्त डिस्टर्बिंग आहे ना की जे दाखवलंय ते मी एक्सप्लेन करू शकणार नाही. इतका राग, आक्रोश, पीडा या सीनमध्ये आपण एक्सपिरियन्स करतो. नेक्स्ट डे सेंगनी सगळ्यांसाठी घरून जेवण घेऊन आलेली असते, पण पोलीसवाले तिला आत जाऊ देत नाही. तिथं सेंगनी बघते की राजकन्नूला पोलिसांनी उलटं टांगलेलं असतं, पण तरीही तिला बाहेरच थांबवलं जातं. थोड्या वेळानंतर त्या सगळ्यांना बाहेर आणलं जातं, पण पोलिसांनी इतकी त्यांची कंडिशन खराब केली असते की त्यांना जेवायला पण होत नाही. ते खाऊन त्यांना वॉमिटिंग होते. हे बघून सेंगनी ओरडून ओरडून पोलिसांना शिव्या देते. तिचा आवाज ऐकून एक पोलीसवाला राजकन्नूच्या केसांना खेचून त्याला फरफटत परत जेलमध्ये नेतो. राजकन्नू मदतीसाठी बोलतो, पण तिथं सेंगनीचं म्हणणं ऐकणारं कोणीच नव्हतं. तेव्हा एक पोलीसवाला सेंगनीवर दया खाऊन बोलतो की प्रकरण खूप गंभीर होत चाललंय. जर तू गावच्या मोठ्या प्रतिष्ठित लोकांना घेऊन येऊ शकलीस तर यांना इकडून सुटका मिळू शकते. तेव्हा सेंगनी सरपंचाकडे मदत मागण्यासाठी जाते, पण सरपंच स्वतःला खूप उच्चवर्णीय समजत होता, म्हणून तो मागासलेल्या लोकांची मदत करण्यासाठी जरा पण रेडी नसतो. उलट सेंगनीलाच वाईट साईड बोलून तिथून पळवून लावतो. आता आपण बघतो की सेंगनी तिच्या मुलीला रात्री झोपी घालत असताना तिथे एक पोलीसवाला येतो आणि बोलतो की राजकन्नू आणि बाकी दोघं जेलमधून फरार झाले आणि ते जर पळून इकडे आले तर त्यांना सांग की ते पोलिसांपासून जास्त काळ वाचू शकत नाही. हे ऐकून सेंगनी तेव्हाच पायदळ चालत पोलीस स्टेशनला जाते या गोष्टीची पुष्टी करण्यासाठी, पण पोलीसवाला तिला तिकडून हकलवून लावतो. आता आपण बघतो की मैत्रा सेंगनीला घेऊन एका संस्थेमध्ये जाते जिथं गोरगरिबांना मदत प्रोव्हाइड केल्या जाते. तिथं मैत्रा एका प्रतिष्ठित व्यक्तीला भेटते जो एक पॉलिटिकल लीडर पण असतो. तो व्यक्ती पोलिसांवर दबाव टाकून राजकन्नूच्या मिसिंगची रिपोर्ट पोलिसांना लिहायला सांगतो. तेव्हा तो पर्सन सेंगनीला बोलतो की तिला एकदा राजकन्नू जिथं काम करायचा तिथं जाऊन पण त्याचा शोध घेतला पाहिजे. कदाचित ते लोक घाबरून तिथं लपून बसले असतील. सेंगनी प्रेग्नंट असते. ज्या गाडात तिला आरामाची गरज होती त्या गाडात तिला इतकी पायपीट, इतकी धावपळ करावी लागत होती. सेंगनी प्रत्येक पॉसिबल ठिकाणी राजकन्नूची चौकशी करते, पण तिच्या हाती निराशेशिवाय काहीच लागत नाही. इथून स्टोरी परत प्रेझेंटमध्ये येते, जिथं सेंगनी ॲडव्होकेट चंद्रूला हे सगळं सांगत असते की कसं सिस्टीमने त्यांच्यावर जुलूम केलाय आणि आता सेंगनी पूर्णपणे दुःखाने ग्रस्त असते. तिला तिच्या हस्बंडची काही खबर नसते आणि या कठीण काळात एकट्या मैत्राशिवाय तिला कोणाचीच मदत मिळाली नसते. म्हणून मग ती ॲडव्होकेट चंद्रूसमोर हात जोडून मदतीची भीक मागते. मैत्रा पोलिसांद्वारे लिहिलेली इन्क्वायरी रिपोर्ट ॲडव्होकेट चंद्रूला दाखवते, ज्यात इरुडप्पन, मुसाकट्टी आणि राजकन्नू जेलमधून कसे फरार झाले हे लिहिलेलं असतं. आपण बघतो की सगळे पोलीसवाले झोपले असताना जेलला लॉक नसल्यामुळं ते तिघं पळून गेले. ही गोष्ट जेव्हा पोलिसांना माहिती पडते तशी ती इन्क्वायरी सुरू करतात. त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्यांना माहिती पडतं की ते एका क्लिनिकमध्ये उपचारासाठी गेले होते. तिथून मग ते मेडिकल स्टोअर जिकडून त्यांनी औषधं घेतली आणि मग चहा कॅन्टीनमध्ये खाऊन पिऊन एका सोनाराला चोरीचा माल विकला. हे 4 लोक पोलिसांचे साक्षीदार बनले होते, ज्यांच्या मदतीने पोलीस हे प्रूव्ह करू पाहत होते की ते तिघं चोरीचा माल विकून फरार झाले आहेत. ॲडव्होकेट चंद्रू बोलतात की आपण जी कोर्टमध्ये पेटिशन फाईल करणार आहोत तिचं नाव हिबियस कॉर्पस आहे. याचा अर्थ की जर कोणाला इल्लिगली कैद करून ठेवलं असेल तर या पेटिशनच्या मदतीने आपण त्या लोकांना कोर्टमध्ये प्रेझेंट करण्याची डिमांड करू शकतो. या पेटिशनच्या सुनावणीसाठी 2 जजेस असतात. या पेटिशनमध्ये लिहिलं आहे की तुझा हस्बंड पोलीस कस्टडीमधून मिसिंग आहे आणि तू मला ॲज अ लॉयर चूज केला आहे, म्हणून तू यावर साईन कर. पण सेंगनी शिक्षित नसल्यामुळं ती तिचा अंगठा त्या पेटिशनवर लावते. ॲडव्होकेट चंद्रू बोलतो की पोलिसांकडे आय विटनेसेस आहेत, राजकन्नू आणि बाकी सगळे जेलमधून पडून गेल्याचे, आणि कोर्टला पुरावे हवे आहेत.
आपल्या गोष्टींना कोर्टमध्ये खरं ठरवण्यासाठी आपण पुराव्यारहित पोलिसांविरुद्धच नाही तर सरकारविरुद्ध लढत आहोत. म्हणून कंबर कसा आणि तयार व्हा. आता आपण कोर्टचा सीन बघतो, जिथं ॲडव्होकेट चंद्रू जजेसला सांगतात की माझी क्लायंट इरूला कम्युनिटीला बिलॉंग करते आणि चोरीच्या आरोपाखाली माझ्या क्लायंटच्या हस्बंडला अरेस्ट करण्यात आली. पण माझ्या क्लायंटला तिच्या हस्बंडविषयी काहीच इन्फॉर्मेशन नाही की ते कसे आणि कुठे आहेत. म्हणून कोर्टला माझी नम्र विनंती आहे की कोर्टाने हिबियस कॉर्पस पिटिशनला ॲक्सेप्ट करून पोलिसांना ऑर्डर द्यावी की त्या तिघांना कोर्टात हजर करावं. पब्लिक प्रॉसिक्युटर बोलतात की त्यांनी ही पिटिशन दाखल केली त्या शेड्यूल ट्राईबला बिलॉंग करतात आणि म्हणून पब्लिसिटी मिळवण्यासाठी या केसचा उपयोग केला जात आहे, ज्यामुळं कोर्टचा अमूल्य वेळ वाया जाईल. म्हणून मी कोर्टला विनंती करतो की त्यांनी ही केस डिसमिस करावी. जजेस सेंगनीला विचारपूस करण्यासाठी समोर बोलावतात तेव्हा ती सांगते, पोलिसांनी माझ्या हस्बंडला फरफटत नेलं आणि आता बोलतात की पडून गेलाय. पण मला खरं काय खोटं काय काहीच माहिती नाही. मी आई होणार आहे आणि 2 मुलांना घेऊन मी कुठं जाऊ? माझ्या मुलांच्या पित्याला शोधून काढा. जजेस जरा विचारविमर्श करून हिबियस कॉर्पस पिटिशनला ॲक्सेप्ट करतात आणि पब्लिक प्रॉसिक्युटरला सगळ्यांना नोटीस पाठवून 3 दिवसानंतर कोर्टात हजर होण्यासाठी सांगतात. पब्लिक प्रॉसिक्युटर तेव्हा ॲडव्होकेट चंद्रूजवळ येऊन बोलतात की ट्राईब्स आणि ह्युमन राईट्सच्या सहानुभूतीने तू ही केस नाही जिंकू शकणार, कारण नशीब प्रत्येकच वेळेस साथ देत नाही. त्यावर ॲडव्होकेट चंद्रू बोलतात की मी नशिबावर विश्वास ठेवत नाही, तर सत्यावर माझा विश्वास आहे. आता कोर्टद्वारे सगळ्या पोलिसांना कोर्टात हजर राहण्याची नोटीस पाठवल्या जाते आणि आता त्या सगळ्यांना टेन्शन येतं की पुढं काय होईल, कारण या प्रोसेसमध्ये त्यांचं पितळ उघडं पडू शकतं. आता कोर्टात सुनावणी सुरू होते तेव्हा पब्लिक प्रॉसिक्युटर बोलतात की राजकन्नू आणि इतर दोघांना पोलीस विचारपूस करत असताना ते लोक फरार झालीत आणि पोलिसांची पण इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे आणि हे सगळं पोलीस रिपोर्टमध्ये लिहिलं आहे. तेव्हा ॲडव्होकेट चंद्रू बोलतात की जर त्यांनी चोरी केली तर त्यांना शिक्षा मिळायलाच हवी, पण त्यांच्याविरुद्ध कुठलीही FIR फाईल केली गेली नाही. त्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये टॉर्चर केलं गेलं. म्हणून मला ही इन्क्वायरी रिपोर्ट पण जरा डाऊटफुल वाटते आणि क्रॉस एक्झामिनेशनची परमिशन मिळाली तर मी या गोष्टीची सत्यता पडताळू शकतो आणि कोर्टसमोर खरं खोटं करू शकतो. पब्लिक प्रॉसिक्युटर या गोष्टीसाठी राजी नसतात, कारण हिबियस कॉर्पसमध्ये असं काही केलं जाऊ शकत नाही. पण ॲडव्होकेट चंद्रू कोर्टसमोर काही केसेसचे रेफरन्स देतात आणि बोलतात की कोर्टला वाटलं तर असं होऊ शकतं. यावर विचारविमर्श करून कोर्ट ॲडव्होकेट चंद्रूला क्रॉस एक्झामिनेशनची परवानगी देतात आणि सगळ्या साक्षीदारांना पुढच्या सुनावणीसाठी हजर राहण्यासाठी सांगतात. आता ॲडव्होकेट चंद्रू सेंगनीच्या गावाला जाऊन विचारपूस करतात की काही आणखी गोष्टींचा उलगडा होईल. आता सुनावणीचा दिवस आलेला असतो, जिथं खूप चर्चा रंगलेल्या असतात, कारण हिबियस कॉर्पस केसमध्ये याआधी इतक्या सुनावणी कधी झाल्या नव्हत्या. आता कोर्टात ते सगळे साक्षीदार साक्ष देतात की त्यांनी त्या तिघांना बघितलं होतं. तेव्हा ॲडव्होकेट चंद्रू एकदम शांत बसलेले असतात, जसं त्यांच्याकडे विचारण्यासारखं काहीच नव्हतं. तेव्हा पब्लिक प्रॉसिक्युटर बोलतात की अपोजिशन विटनेसना चुकीचं नाही ठरू शकत, म्हणून मला वाटतं की ही केस इथेच डिसमिस करावी. कोर्ट त्यांचं डिसिजन सांगणारच तेव्हा ॲडव्होकेट चंद्रू बोलतात की मी इन्स्पेक्टर बाशिमला कटघऱ्यात बोलून काही प्रश्न विचारू इच्छितो. परमिशन मिळाल्यावर चंद्रू इन्स्पेक्टरला विचारतात की ज्या क्लिनिकमध्ये त्यांनी ट्रीटमेंट घेतली ते क्लिनिक पोलीस स्टेशनपासून किती लांब आहे आणि ते मेडिकल कुठं आहे आणि किती अंतरावर आहे आणि कोणत्या दिशेला आहे. आता इन्स्पेक्टर तर तोच रट्टा मारून आलेला असतो जे इन्क्वायरी फाईलमध्ये लिहिले असतं आणि वकिलांनी समजावलं असतं, तर तो क्लिअरली आन्सर करूच शकत नाही. ॲडव्होकेट चंद्रू सांगतात की मी स्वतः त्या क्लिनिकमध्ये गेलो होतो जिथं त्यांनी ट्रीटमेंट घेतली. ते पोलीस स्टेशनपासून पूर्वेला 2 किलोमीटरवर आहे आणि जिथून त्यांनी मेडिसिन घेतली ते मेडिकल स्टोअर पश्चिमेला पोलीस स्टेशनपासून 1 किलोमीटरवर आहे. म्हणजे पोलिसांच्या इन्क्वायरी रिपोर्टमध्ये हे लिहिलं आहे की आधी कैदी पूर्वेला 2 किलोमीटर जाऊन ट्रीटमेंट घेतात आणि मग मेडिसिनसाठी 3 किलोमीटर पश्चिमेला पोलीस स्टेशन समोरूनच गेलं. वाटतं की पोलिसांनी स्वतःही रिपोर्ट बनवली नाही
आता पोलिसांचं पितळ उघडं पडलं असतं आणि कोर्टच्या लक्षात येतं की इन्क्वायरी रिपोर्ट खोटी आहे. आता पब्लिक प्रॉसिक्युटरची पण बोलती बंद झाली असते, त्यामुळे ते पण शांतच असतात. आता पोलिसांद्वारे आणलेले विटनेसेस खोटे असून शेंगणीद्वारे फाईल पिटिशनला मजबूती मिळते. ज्या लोकांनी खोटी साक्ष दिली आहे त्यांना 6 महिन्याचा कारावास आणि इन्स्पेक्टर बाशिमवर इन्क्वायरी बसवल्या जाते. आता ॲडव्होकेट चंद्रूला या केसमध्ये जरा यश मिळालं असतं आणि त्यांनी कोर्टात हे प्रूव्ह केलं असतं की इन्क्वायरी रिपोर्ट खोटी आहे आणि त्यामुळे त्यांच्या केसला हळूहळू जरा मजबूती मिळत होती. आता पब्लिक प्रॉसिक्युटरच्या हातून ही केस जात असताना दिसते, म्हणून पब्लिक प्रॉसिक्युटरच्या हेडला आता समोर यावं लागतं. त्यांचं नाव असतं ॲडव्होकेट राम मोहन. ते सगळ्या पोलिसांची एक मीटिंग घेतात ज्यांनी या तिघांना टॉर्चर केलं होतं. ॲडव्होकेट राम मोहन पब्लिक प्रॉसिक्युटर आणि पोलिसांना रागवतात त्यांच्या केअरलेसपणासाठी. जर ही केस ॲडव्होकेट चंद्रू जिंकला तर सरकारवर प्रश्नचिन्ह उभे राहतील आणि हीच गोष्ट थांबवण्याची जबाबदारी ॲडव्होकेट राम मोहनवर आली होती. आता आपण बघतो की सिंगनी तिच्या गावच्या टेलिफोनवरून ॲडव्होकेट चंद्रूशी बोलण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा तिथे एक पोलीसवाला येतो आणि तिला त्यासोबत येण्यासाठी बोलतो. तेव्हा सिंगनी बोलते की जोपर्यंत वकील साहेब मला काही सांगत नाही मी कुठेच जाणार नाही. पोलीसवाला सिंगनीला यासाठी तिथं घ्यायला आला असतो की तिला धमकावून केस मागं घेण्यासाठी तो बोलू शकेल, पण सिंगनी त्यासोबत जायला रेडी नसते. तेव्हा त्या पोलीसवाल्याची नजर शेंगनीच्या मुलीवर पडते आणि तो तिला जीपमध्ये घेऊन जातो. सिंगनी जीपचा पाठलाग करते, पण प्रेग्नंट असल्यामुळं ती जास्त दूरवर जाऊ शकत नाही. ती रडूनच तिच्या मुलीला सोडण्याची भीक मागते आणि ती पोलीस स्टेशनला पोहोचून तिच्या मुलीला सोडण्याची विनंती करते. तेव्हा पोलीसवाले तिला पैशांचा लालच देऊन केस मागं घ्यायला सांगते, पण सिंगनी हेच वारंवार बोलते की जेही बोलायचं असेल ते माझ्या वकिलाशी बोला. तेव्हा या गोष्टीवर सब इन्स्पेक्टर गुरुला राग येतो आणि तो तिला एक जोरदार थोबाडीत मारतो आणि बोलतो की तुमच्यासारख्या लोकांची मदत करणारं कोणीच नाही आणि जेव्हापर्यंत तू या पेपरवर सही करणार नाही तेव्हापर्यंत तू इथून जाऊ शकणार नाही आणि आता तो वकील पण तुला वाचू शकणार नाही. तेव्हाच पोलीस स्टेशनमध्ये DGP साहेबांचा कॉल येतो आणि ते पोलिसांना सिंगनीला जबरदस्ती पोलीस स्टेशन उचलून आणल्यामुळं रागवत असतात आणि तिला जीपमध्ये बसून रिस्पेक्टफुली घरी सोडून देण्यासाठी बोलतात. ॲक्च्युली होतं असं की पोलीस गेल्यानंतर ॲडव्होकेट चंद्रूचा कॉल येतो आणि तेच तिला पोलीस स्टेशनला जायला सांगतात आणि ही गोष्ट हायकोर्ट जजेसच्या कानावर टाकतात आणि ते यावर लगेच ॲक्शन घेतात, ज्यामुळं पोलिसाची हवा टाईट झालेली असते. पोलीसवाले सिंगनीला जीपमध्ये बसायला सांगतात, पण ती जीपमध्ये न बसता पायदळ चालायला लागते. तेव्हा पोलीसवाले जीप घेऊन तिला हात जोडून जीपमध्ये बसायला सांगतात, कारण आता त्यांच्या नोकरीचा प्रश्न होता. जे हात आतापर्यंत मारण्यासाठी उचलल्या जायचे ते आज सिंगनीसमोर पसरले होते, जिला त्यांनी इतकं प्रताडित केलं होतं. न्याय मिळवण्यासाठी शेंगणी त्यांच्या मागे पडत होती, तर आज तेच लोक हात जोडून शेंगणी मागे पडत होते. पण शेंगणी तिच्या आत्मसन्मानाखातर त्यांच्या जीपमध्ये बसत नाही. आता कोर्टमध्ये सुनावणी चालू असताना राईस मिल मालकाला कटघऱ्यात बोलवलं जातं, जिथं इरुडप्पन काम करायला होता. मिल मालक सांगतो की मला इरुडप्पनचा कॉल आला होता आणि त्याने सांगितलं की आम्ही पोलिसांची नजर चुकून तिकडून पडून आलो आणि एकदा का हे मॅटर शांत झालं की आम्ही परत येऊ. आम्ही सुखरूप आहोत ही गोष्ट तेवढी आमच्या घरच्यांना सांगा. मिल मालिक बोलतो की मला खात्री आहे की तो इरुडप्पनच होता. 10 वर्षापासून तो माझ्याकडेच कामाला आहे आणि म्हणून मी त्याचा आवाज ओळखतो. तेव्हा ॲडव्होकेट चंद्रू त्याला प्रश्न विचारतो की ही गोष्ट तुम्ही आधी सांगायची होती. तेव्हा तो बोलतो की ही गोष्ट मी या तिघांच्याही फॅमिली मेंबर्सना आधीच सांगितली होती. तुम्ही वाटलास शेंगणीलाच विचारा. जेव्हा ॲडव्होकेट चंद्रू शेंगणीकडे बघतो तर तेव्हा तिची नजर झुकलेली असते. हे बघून चंद्रू समजतो की तिने ही गोष्ट त्याच्यापासून लपवलेली होती आणि आतापर्यंत जी केस ॲडव्होकेट चंद्रूच्या पक्षात होती ती आता पलटली असते. या संधीचा फायदा घेऊन ॲडव्होकेट राममोहन बोलतात की वाटतं ते तिघं पण गुन्हेगार आहेत आणि या केसला यासाठी फाईल केलं की सरकारला बदनाम करता यावं आणि आपले खिसे गरम केल्या जाऊ शकेल. म्हणून माझी कोर्टला नम्र विनंती आहे की ही केस इथंच डिसमिस केल्या जावी. ॲडव्होकेट चंद्रू तेव्हा काहीच बोलू शकत नाही,
कारण जी गोष्ट शेंगणीने त्याच्यापासून लपवली होती त्याच गोष्टीचा फायदा घेऊन ॲडव्होकेट राममोहनने ही केस त्याच्या पक्षात केली होती. तेव्हा ॲडव्होकेट चंद्रू क्रॉस एक्झामिनेशनसाठी आणखी काही वेळ मागतात. तेव्हा जजेस त्यांना ही वेळ ग्रँट करते. मग ॲडव्होकेट चंद्रू मैत्रा आणि शेंगणीवर खूप रागावतात, कारण कोर्टमध्ये आज त्यांची खूप बेइज्जती झालेली असते आणि म्हणून मग ते आता ही केस लढणार नाही असं त्यांना सांगतात. तेव्हा मैत्रा बोलते की इरुडप्पन कॉल करूच शकत नाही, कारण त्याला नंबरची ओळखच नाही. हे ऐकून ॲडव्होकेट चंद्रूचं डोकं परत विचार करू लागतं. म्हणून मग ते राईस मिल मालकाची कॉल हिस्ट्री काढून त्या दिवशी बोलल्या गेलेल्या प्रत्येक नंबरवर कॉल करून माहिती घेतात. तेव्हा त्यांना एक नंबर मिळतो जो एक PCOचा असतो आणि जो लोकेटेड असतो केरलामध्ये, जे इथून खूप लांब असतं. आता चंद्रू, मैत्रा आणि शेंगणी तिथे पोहोचतात, पण दुकान मालिक कोर्ट आणि पोलिसांच्या चक्करमध्ये पडू नये म्हणून चंद्रूला काही जास्त माहिती देत नाही. एक दिवशी शेंगणा चंद्रूला बोलते की फीससाठी माझ्याकडे पैसे नाहीत, पण मी माझं मंगळसूत्र विकून तुम्हाला पैसे देऊ शकते, जे राजकन्नूने लग्नाच्या वेळेस खूप मेहनतीने माझ्यासाठी बनवलं होतं. तेव्हा ॲडव्होकेट चंद्रू बोलतात की टॅलेंटची कदर तेव्हा होते जेव्हा कोणत्या गरजवंताच्या कामात ते पडतं. तुमच्या ट्राईबला न्याय मिळाला की मी निश्चिंत झोपू शकेल आणि तीच माझी फीज असेल. चंद्रू आणि शेंगणी त्याच गावात फिरून इन्फॉर्मेशन मिळवण्याच्या प्रयत्नात असतात, पण ठोस असं काहीच त्यांच्या हाताला लागत नाही. शेंगणी निराश होऊन रडायला लागते. हे सगळं तो शॉप ओनर बघत असतो. सीन इकडून शिफ्ट होऊन कोर्टमध्ये जातो, जिथं आपण स्टेटमेंट देण्यासाठी त्याच केरला शॉप ओनरला बघतो, कारण शेंगणीची पीडा त्याला बघावली गेली नाही. तो कोर्टमध्ये सांगतो की तसं तर रोजच किती लोक PCO यूज करतात, पण त्या दिवशी PCOमध्ये एक सोबत 3 व्यक्ती घुसले, म्हणून माझं लक्ष त्यांच्यावर गेलं. मी त्यांना बाहेर काढणार तर एका पोलिसाने मला अडवलं आणि बोललं की आम्ही एका केससंबंधी इन्व्हेस्टिगेशन करतोय, तर आम्हाला डिस्टर्ब करू नको. तेव्हा तो त्या 3 पोलिसांना पण ओळखतो. आता कोर्टमध्ये हे सिद्ध झालं असतं की त्या दिवशी इरुडप्पनने नाही तर पोलिसांनीच कॉल केला होता. आता कटघरात पोलीस इन्स्पेक्टरला बोलवलं जातं. तेव्हा तो सांगतो की सरपंचांनी आमच्यावर खूप प्रेशर आणलं होतं, म्हणून आम्ही इरुडप्पन म्हणून कॉल केला. तेव्हा ॲडव्होकेट चंद्रू बोलतात की पोलिसांनी प्रत्येक वेळीच खोटं सांगितलं आहे, म्हणून आता ही केस लोकल पोलिसांच्या हातातून CBIला सोपवावी. तेव्हा जजेस बोलतात की केस CBIला सोपवल्यानंतर न्याय मिळेलच याची खात्री काय, पण आम्ही एक स्पेशल पोलीस ऑफिसर अपॉइंट करू शकतो. मग ही केस IG ऑफिसर पेरुमल स्वामींना हँडओव्हर केल्या जाते आणि कोर्ट त्यांना 30 दिवसाच्या आत रिपोर्ट सबमिट करायला सांगतात. ॲडव्होकेट चंद्रू IG पेरुमल स्वामींना भेटायला जातो, तर आपल्याला त्यांच्या बोलण्यावरून त्यांच्यात आधीच काहीतरी खिटपीट आहे हे समजतं. तेव्हा पोलीस ऑफिसर पेरुमल स्वामी बोलतात की तू पोलीस टॉर्चरच्या विरोधात आहे, जे मी पण आहे, पण जोपर्यंत पोलीस हात चालवत नाही तोपर्यंत गुन्हेगार त्यांचा गुन्हा मान्य करत नाही. ॲडव्होकेट चंद्रू तेव्हा जास्त काही न बोलता पोलीस ऑफिसर पेरुमल स्वामींना केस फाईल हँडओव्हर करून त्यांना बोलतो की मला तुम्हाला कोणाशी तरी भेटवायचं आहे. तेव्हा ॲडव्होकेट चंद्रू सगळ्या लोकांना जे पोलीस टॉर्चरचे प्रताडित होते त्यांच्याशी भेट घालून देतात. तिथं एक पर्सन त्यांची स्टोरी सांगतात की कसं मारून पिटून जबरदस्ती खोट्या केसेसमध्ये त्यांना फसवलं जातं. तिथंच एक लेडी सांगते की तिला पोलीस स्टेशनमध्ये नेऊन तिच्यावर रेप केला गेला होता. हे ऐकून पेरुमल स्वामी यांची मान शरमेने खाली जाते, कारण ते पण एक पोलीस ऑफिसरच असतात आणि त्यांच्या डिपार्टमेंटच्या लोकांचा हा चेहरा बघून त्यांना पण लाज वाटते. आणि हीच जाणीव करून देण्यासाठी चंद्रू पेरुमल स्वामींना तिथं घेऊन आला असतो की जितका अभिमान त्यांना त्यांच्या डिपार्टमेंटबद्दल आहे, ते डिपार्टमेंट तितक्या शेमफुल गोष्टींनी भरलं आहे. तेव्हा पेरुमल स्वामी केस इन्व्हेस्टिगेशनसाठी त्या लोकांना भेटतात जे यात इन्व्हॉल्व आहेत. तेव्हा ऑफिसर सगळ्या पोलीसवाल्यांचे स्टेटमेंट घेतात की त्या दिवशी कोण, कुठं आणि काय करत होतं. याच दरम्यान एक पोलीस ऑफिसर IG पेरुमल स्वामींना त्याने बघितलेलं सांगतो की जेव्हा एका पोलिसाने एका लेडीचे कपडे काढून तिला मारलं होतं, तेव्हा याच पोलीस ऑफिसरने तिला कपडे देऊन जेलमधून बाहेर काढून जाण्यास सांगितलं होतं. आणि तो पुढं सांगतो की सर, ती बाई जर अजून तिथे जरा वेळ असती तर तिने सुसाईड नक्कीच केली असती. हे ऐकून पेरुमल स्वामी त्यांना बोलवून खूप फटकारतो. आता IG ऑफिसर शहरातल्या प्रत्येक जेलची पडताळणी करतो.
जर तिथे ते तिघं असतील तर त्यांना कोर्टसमोर प्रेझेंट करतील. पण त्या तिघांचा एकही फोटो नसल्यामुळं सेंगनीला त्या प्रत्येक जेलमध्ये त्यांना ओळखण्यासाठी जावं लागतं. तेव्हा IG ऑफिसर पेरुमल स्वामी पण प्रत्येक जेलमध्ये जाऊन फाईल्स आणि FIR चेक करतात की एक छोट्यातला छोटा पण एव्हिडन्स त्यांना मिळाला तर तो इन्व्हेस्टिगेशनला युजफुल होईल. तेव्हा ॲडव्होकेट चंद्रूला एक फाईलमध्ये असं काही भेटतं जे या केसची पूर्ण दिशाच बदलवतं. एक दिवस ॲडव्होकेट चंद्रू आणि IG पेरुमल स्वामी एका व्यक्तीला भेटतात जो सांगतो की एक दिवशी त्याला रोडवर एक डेड बॉडी मिळाली पण तिची ओळख पटली नाही. तेव्हा तिथं फॉरेन्सिक एक्सपर्ट येतो ज्याकडे या केसचे काही एव्हिडन्स असतात. त्याच्याकडे रोडवर मिळालेल्या डेड बॉडीचे फोटोज असतात. जेव्हा मैत्रा ते फोटोज बघते तेव्हा ती शॉक होऊन रडायला लागते, कारण तो फोटो राजकन्नूचाच असतो जो आता मेलेला असतो. आता गावात पूर्ण दुःख पसरलेलं असतं. शेंगनीची हालत खूप खराब असते, कारण ज्या व्यक्तीसाठी तिने इतकी खटाटोप केली होती तोच या जगात नाही. तर दुसरीकडे एक लेडी बोलते की कोणीतरी मला पण सांगा की माझा हस्बंड जिवंत आहे की नाही. हे बघून चंद्रूला पण अनावर होतं आणि त्याच्याकडून हे दृश्य बघवल्या जात नाही, म्हणून मग तो तिकडून निघून जातो. तेव्हा दुसरीकडे राममोहन त्या पोलिसांवर ओरडत असतो की त्याला ही खात्री असते की पोलीसवाले आता पण काहीतरी लपवत आहे आणि आता पण जर त्याने पूर्ण खरोखर माहिती दिली नाही तर मग केस हरण्याचे खूप जास्त चान्सेस आहे. तेव्हा तो पोलीसवाला त्या दिवशीच्या घडामोडी सांगायला सुरुवात करतो. सीन परत पास्टमध्ये शिफ्ट होतो, जिकडून राजकन्नू पडून गेल्याची घटना झाली होती. आपण बघतो की पोलीसवाला राजकन्नूला उलटे टांगून बेदम मारहाण करत असतो आणि गुन्हा मान्य करायला सांगतो. थोड्या वेळानंतर एक पोलीसवाला राजकन्नूला उठवायला येतो, पण तो मरण पावला आहे हे त्यांना माहिती पडतं आणि आता ते या प्रकरणात फसणार याची त्यांना भीती वाटते. म्हणून यापासून वाचण्यासाठी ते एक प्लॅन बनवतात की राजकन्नूची बॉडी एका ट्रॉलीमध्ये भरून त्या दोघांना पण बसवतात. नंतर तिथे एक पोलीस ऑफिसर नाटक करायला सुरुवात करतो की जेलला लॉक नसल्यामुळं ते तिघं पडून गेलेत. आता मग ते त्या 4 लोकांना धमकावून खोटी साक्षी द्यायला सांगतात. त्यानंतर 2 पोलीसवाले ती ट्रॉली खूप दूरवर नेऊन रोड साईडला राजकन्नूची बॉडी फेकतात की असं वाटावं त्याची डेथ रोड ॲक्सिडेंटमध्ये झाली. आता सीन प्रेझेंट डेमध्ये शिफ्ट झाला असतो, जिथं रामगोपाल बोलतो की राजकन्नूची बॉडी नाही, कोणी आयविटनेसेस नाही, तर आता पण केस आपल्याच पक्षात आहे. म्हणून तुम्हाला जे स्टेटमेंट दिलं आहे त्याचा रट्टा मारून कोर्टमध्ये तेच बोलायचं आणि केस आपणच जिंकू. आता परत सीन कोर्टमध्ये येतो, जिथं ते सांगतात की जेव्हा ते तिघं पळून जात होते तेव्हा रोड ॲक्सिडेंटमध्ये राजकन्नूची डेथ झाली आणि इतर दोघं अजूनही फरार आहेत, म्हणून या केसला इथंच डिसमिस करण्यात यावं. यावर ॲडव्होकेट चंद्रू हेड कॉन्स्टेबल वीरास्वामीला कटघऱ्यात बोलवतात आणि विचारतात की जेही पोलीस स्टेशनमध्ये घडतं त्याची तुम्ही जनरल डायरी मेंटेन करता. तेव्हा ॲडव्होकेट चंद्रू सांगतो की त्या डायरीमध्ये लिहिलंय की ते लोक 9:50 पडून गेले, पण तुम्ही तर जेव्हा सब इन्स्पेक्टरला ही इन्फॉर्मेशन दिली तेव्हा तर 9:10 झाली होती आणि 9:50 नंतर सब इन्स्पेक्टरला कुठलाच कॉल गेला नाही. आता हळूहळू पोलिसांचा खरा चेहरा इथं रिव्हील होत असतो आणि चंद्रू आणखी काही एव्हिडन्सला कोर्टमध्ये दाखल करण्यासाठी काही दिवसांची वेळ मागतो आणि कोर्ट त्याची ही रिक्वेस्ट ग्रँट करते. आता राममोहनला तो केस हारणार असं वाटायला लागतं, म्हणून तो केस कॉम्प्रोमाइज करण्यासाठी ॲडव्होकेट चंद्रूकडे जातो. पण चंद्रू एक इमानदार ऑनेस्ट ॲडव्होकेट होता, त्याच्यासाठी जस्टिस हेच मोठं बक्षीस होतं, म्हणून तो रामगोपालला फटकारून तिथून हकलवून लावतो. आता चंद्रू सेंगनीजवळ जाऊन बोलतात की जे राजकन्नूसोबत झालं त्याला आपण नाही थांबू शकलो, पण इतर लोकांसोबत असं होऊ नये म्हणून तुला त्यांच्यासाठी लढावं लागेल. म्हणून सगळे पीडित एकत्र येऊन पोलीस आणि सरकार विरोधात आंदोलन करतात. यात मैत्रा आणि सेंगनी पण सामील असते. चंद्रू केसशी रिलेटेड इन्फॉर्मेशन गोळा करण्यात लागलेला असताना ही गोष्ट त्याला क्लिक होते की राईस मिल ओनरने हे खात्रीने सांगितलं की फोनवर इरुटप्पनच होता आणि PCOवाल्यांनी सांगितलं होतं की PCOमध्ये 3 लोक घुसले होते आणि एक बाहेर होता, म्हणजे त्यावेळेस इरुडप्पन पोलिसांसोबतच होता आणि त्याकडून जबरदस्तीने कॉलवर बोलून घेतलं होतं. तेव्हा चंद्रू मैत्राला पोलीस स्टेशनला पाठवतो की ते इरुडप्पन आणि मुसाकट्टीची ओळख पटू शकेल. तेव्हा मैत्राला दोघं पण त्या जेलमध्ये भेटतात,
पोलिसांनीच त्यांना तिथं लपवून ठेवलं होतं. तेव्हा ॲडव्होकेट चंद्रू त्या डॉक्टरांना भेटतो ज्यांनी राजकन्नूची ऑटोप्सी केली होती. तेव्हा त्याला खूप गोष्टी माहिती पडतात. दुसरीकडे सेंगनीला DGP बोलवतात, कारण त्यांना केस बंद करण्यासाठी वरून खूप जास्त प्रेशर येत होतं. म्हणून आता डिरेक्टली DGPच पैशांचा लालच देऊन सेंगनीला कॉम्प्रोमाइज करायला सांगतात. तेव्हा सेंगनी बोलते की जे पैसे मला तुम्ही देणार त्याने माझ्या मुलांचं संगोपन तर मी करणार, पण जेव्हा मला ते विचारतील की इतके पैसे कुठून आलेत, तेव्हा मी काय उत्तर देऊ? की हे पैसे तुमच्या वडिलांच्या खुन्यांनी मला दिले. आमचा जीव जरी गेला तरी आमची विचारपूस करणारं कोणीच नाही, पण याचा अर्थ हा नाही की आमचा स्वाभिमान पण आम्ही विकू. सेंगनीने तिचा पती गमावला होता, पण या कठीण काळातही तिने तिचा स्वाभिमानपणाला लावला नाही आणि पुढची लढाई लढण्याचं सामर्थ्य घेऊन DGPला तोंडावर उत्तर देऊन सेंगनी मान उंचावून तिकडून निघून जाते. आता कोर्टचा सीन येतो, जिथं चंद्रू राजकन्नूच्या बहिणीच्या पतीला कोर्टमध्ये सगळं खरं खरं सांगायला बोलतो. तेव्हा तो सांगतो की त्या रात्री सब इन्स्पेक्टर त्यांना मारून मारून गुन्ह्याची कबुली करण्यासाठी बोलत होते. असं न केल्यास परत मारत होते. पोलीसवाले त्यांची गोष्ट मनवण्यासाठी त्या तिघांना दिवस रात्र पिटत होते, टॉर्चर करत होते. सब इन्स्पेक्टर राजकन्नूच्या छातीवर जोरजोरात लाथा मारत होता. हे बघून इरुटप्पन त्याच्या बचावात जातो, पण इन्स्पेक्टर त्याला धक्का देतो आणि तो बेशुद्ध होऊन तिथंच पडतो. इन्स्पेक्टर तिथून जात असताना राजकन्नू वेदनेने व्याकुळ होऊन बोलतो की मी चोरी केली नाही. हे ऐकून इन्स्पेक्टरला खूप राग येतो आणि तो एक जोरदार लाथ राजकन्नूच्या छातीत मारतो की तो लगेचच बेशुद्ध होतो. मुसाकट्टी दोघांनाही शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतो, पण ते दोघं पण शुद्धीवर न आल्यामुळं मुसाकट्टी पोलिसांना सांगतो की दोघांनी पण खूप वेळापासून डोळे उघडले नाही. म्हणून मग पोलीस चेक करतात, पण ते तेव्हाही शुद्धीवर आलेले नसतात. म्हणून मग पोलीसवाला मुसाकट्टीला दुसऱ्या रूममध्ये लॉक करतो. पोलीसवाला मिरची पावडर बोलून आधी इरुटप्पनच्या डोळ्यात टाकतो, ज्यामुळं इरुटप्पन शुद्धीवर येतो. कारण मिरची पावडर डोळ्यात गेल्यामुळं इरुटप्पनचे डोळे खूप जास्त झोंबतात, त्याला खूप वेदना होतात. तेव्हा पोलीसवाला त्याला पण मुसाकट्टीसोबत बंद करतात आणि आता ते राजकन्नूच्या डोळ्यात ते मिरची पावडर टाकतात. पण राजकन्नूकडून त्यांना काहीच रिस्पॉन्स मिळत नाही, कारण त्याची डेथ झाली असते. सीन कोर्टमध्ये शिफ्ट होतो, जिथं ॲडव्होकेट चंद्रू सांगतो की ॲटोप्सी रिपोर्टनुसार छातीची बरगडी हृदयात घुसल्यामुळं राजकन्नूची डेथ झाली आणि हे सगळं सब इन्स्पेक्टरने वारंवार राजकन्नूच्या छातीवर लाथांचा वार केल्यामुळं झालं. हे समजावून सांगण्यासाठी चंद्रू ॲटोप्सी डॉक्टरला कटघऱ्यात बोलवतात. तेव्हा डॉक्टर सांगतात की जेव्हा मी राजकन्नूची ऑटोप्सी केली तेव्हा मला त्याच्या फेसवर आणि दाढीवर काही मिरची पावडरचे अंश मिळाले आणि कोणी पर्सन असं असताना लांब चालून जाऊ शकत नाही आणि जर तो जिवंत असता तर त्याच्या बॉडीमध्ये काही रिॲक्शन झालं असतं, पण त्याच्या बॉडीने काहीच रिॲक्ट केलं नाही, ज्यामुळं हे क्लिअर होतं की त्याची डेथ रोडवर फेकण्यापूर्वीच झाली होती. आता ॲडव्होकेट चंद्रू पोलीस ऑफिसर पेरुमल स्वामींना कटघऱ्यात बोलवतात. पेरुमल स्वामी सांगतात की ज्या लॉकरमधून चोरी झाली होती त्यात लॉकरवर 2 लोकांच्या बोटांचे ठसे मिळाले. इन्व्हेस्टिगेशनमध्ये पोलीस ऑफिसरला माहिती पडतं की चोर रवीने त्या सोनाराला कमिशन देण्याविषयी बोललं होतं, म्हणून त्याने खोटी साक्ष दिली. या सगळ्यात सब इन्स्पेक्टर गुरु पण सामील असतो. त्याला पण माहिती होतं की खरा चोर कोण आहे. इन्स्पेक्टर गुरु चोर रवीला ब्लॅकमेल करून त्याकडे पैशाची डिमांड करतो आणि त्याऐवजी राजकन्नूला फसवतो. ॲडव्होकेट चंद्रू सांगतो की जिथं राजकन्नूची डेड बॉडी मिळाली तिथं टायर आणि शूचे काही ठसे मिळाले आणि ते ठसे पोलीस व्हॅनशी मॅच होतात आणि जोड्यांचे ठसे इन्स्पेक्टर गुरु आणि पोलीस ऑफिसर कृपाशी मॅच करतात. आणि आता या एव्हिडन्समुळं हे प्रूव्ह होतं की राजकन्नूची डेथ पोलीस टॉर्चरमुळंच लॉकअपमध्येच झाली होती. आता केस लास्ट स्टेजला असताना डिफेन्स लॉयर आणि ॲडव्होकेट जनरलला फायनल आर्ग्युमेंटसाठी चान्स दिला जातो. तेव्हा ॲडव्होकेट जनरल बोलतात की सुरुवातीपासूनच या केसचा मोटो होता की पोलीसवाल्यांना हैवान आणि गुन्हेगार म्हणून प्रेझेंट करण्याचा, पण याचा अर्थ हा नाही की पोलिसांनी जरा सक्ती दाखवली तर ते गुन्हेगार आहेत. म्हणून मी माननीय कोर्टाला फ्री आणि फेअर ट्रायलची रिक्वेस्ट करतो. ॲडव्होकेट चंद्रू फायनल आर्ग्युमेंटमध्ये बोलतात की इरूला आदिवासींना गावात राहण्याचा पण अधिकार गाववाल्यांनी दिला नाही आणि सरकार पण त्यांना अनाथ म्हणूनच ट्रीट करते. 2-4 रुपये कमावणाऱ्या सेंगनीला यांनी लाखो रुपयांचं लालूच देऊन विकत घेऊ बघितलं, पण तिने ते पैसे घेतले नाही.
म्हणून न्यायालयाची ही जबाबदारी आहे आणि शेंगणीचा हा हक्क आहे की तिला न्याय मिळावा. लोकांचा न्यायप्रणालीवर विश्वास अजून बळकट करण्याचा हा चान्स आहे. इरुला ट्राईबच्या लोकांना गावात राहण्याची परवानगी नाही. लोक त्यांना अस्पृश्याची ट्रीटमेंट देऊन दूर पळवतात. शेंगणीला राहण्यासाठी एक पक्कं घर नाही, तर तिला शहरात एक मजबूत घर बांधून द्यावं आणि ज्यांचं नुकसान झालं त्यांना भरपाई मिळावा. खूप वेळ डिस्कशन केल्यानंतर जजेस जजमेंट देतात की विदाऊट प्रॉपर एव्हिडन्स राजकन्नू आणि त्याच्या फॅमिलीला अरेस्ट करण्यात आलं आणि त्यांचा अमानुष छळ करण्यात आला आणि राजकन्नूच्या डेथला कोर्ट मर्डर समजून या केसमध्ये इन्व्हॉल्व असलेल्या पोलीस ऑफिसरना अरेस्ट करण्याचा ऑर्डर देते आणि शेंगणीला 3 लाख रुपये कंपन्सेशन आणि इरोटप्पन आणि मुसाकट्टीच्या परिवाराला प्रत्येकी 2-2 लाख रुपये कंपन्सेशन देण्याचा कोर्ट ऑर्डर देते आणि सरकारला गावामध्ये शेंगणीसाठी मजबूत घर बांधून देण्याचे आदेश देते. काही पोलीस ऑफिसरमुळं पोलीस डिपार्टमेंटला लागलेला कलंक जो आय.जी. पेरुमल स्वामी यांनी त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनमधून पुसून काढून लोकांचा विश्वास परत मिळवला तो नक्कीच प्रशंसेस पात्र आहे. यासोबतच ॲडव्होकेट चंद्रूने पीडित आदिवासी महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी जो संघर्ष केला त्यासाठी ते कोर्टाच्या प्रशंसेस पात्र आहे. गावातील सगळी लोक ॲडव्होकेट चंद्रूसमोर हात जोडून उभी असतात, कारण आज जर ते नसते तर त्यांच्यासोबत पुढं पण तेच होत राहिलं असतं जे आजपर्यंत होत होतं. ॲडव्होकेट चंद्रू मग शेंगणीचा शोध घेतात, पण ती त्याला कुठंच दिसत नाही. शेवटी ती त्याला कोर्ट बाहेर पावसात तिच्या मुलीला मिठी मारून रडताना दिसते. तिच्या डोळ्यात दुःख आणि आनंदाचे अश्रू दोन्ही क्लिअरली आपण बघू शकतो. आता आपण बघतो की ॲडव्होकेट चंद्रू पायाची घडी घालून न्यूजपेपर आरामात वाचत असतो, तर तिथंच शेंगणीची मुलगी बसलेली असते. ती घाबरतच चंद्रूसारखी वाचण्याची ॲक्टिंग करत असताना चंद्रू तिला बघतो, तर ती जरा घाबरते. पण चंद्रू आरामात तिला बसायला सांगून एक स्माईल करून तिला रीडिंग कंटिन्यू करायला सांगतो. आणि मंडळी, या सीनवर मूवीचा इथं द एंड होतो. तर मंडळी, हे होतं जय भीम मूवीचं एक्सप्लेनेशन. तुम्ही एक्सप्लेनेशन तर आता ऐकलंच आहे, पण वेळ काढून हा मूवी पण तुम्ही नक्कीच बघायला हवा. हा मूवी तुम्हाला ॲमेझॉन प्राईमवर हिंदी डबिंगमध्ये मिळून जाईल. तर मंडळी, व्हिडिओ आणि माझं एक्सप्लेनेशन आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर मग भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.